नमस्कार मंडळी, ज्यूज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण इथे बनवणार आहोत मस्त हेल्दी असं आपलं भारतीय सूप, ज्याच्यामध्ये रंग नसणार आहे, प्रिझर्वेटिव्ह नसणार आहेत किंवा कोणताच चायनीज सॉस वगैरे काहीच नसणार आहे. तर हे आहे आपलं भारतीय सूप आणि हे खायला पण खूप टेस्टी असतं आणि हे आरोग्यदायी असतं. ह्याच्यामध्ये भरपूर असे जीवनसत्व असतात, त्यामुळे आपल्या शरीराला फायदेशीर असतं. तर बघा, हे सूप खाल्ल्याने तुमच्या शरीरातील मूतखडाही कमी होतं. तर बघा, इथे आपण लोखंडी कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हे आपण 1 वाटी हुलगा घातलेला आहे. तर बघा, हे हुलगे अख्खा मसूरसारखे लालसर कलरचे असतात. तर हे आपण मंद आचेवर चांगले वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे भाजून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी 10 ते 15 मिनटासाठी ठेवून द्यायचे आहे. तर हे बघा, या ठिकाणी 10-15 मिनटं झालेले आहेत आणि हे हुलगे थंड पण झालेले आहेत. तर याला आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन एकदम गव्हाच्या पिठासारखं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे मी या पिठामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे बघा, मातीच्या भांड्यामध्ये मी तूप, जिरे आणि लसणाची फोडणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये पाणी घालून पाण्याला उकळी काढून घेतलेली आहे. उकळी काढल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आणखी चवीसाठी आपण याच्यामध्ये मिरची पावडर, हळद पावडर आणि हिंग पावडर घालून घेणार आहोत. तर बघा, या ठिकाणी उकळी आल्यानंतर आपण हे मिश्रण या उकळी आलेल्या पाण्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आणि या मिश्रणाच्या गुठळ्या होऊ नये म्हणून पळीने व्यवस्थित ते मिक्स करून घेऊन उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे. तर हे सूप खाण्यासाठी खूप पौष्टिक असतं आणि याच्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. तसेच हे मूतखड्यासाठी गुणकारी औषधही आहे. तर बघा, इथे पाण्यात गुठळ्या होऊ नयेत म्हणून हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली भांड्याला पण चिटकू नये आणि गुठळ्या पण होऊ नयेत. म्हणून व्यवस्थित एकसारखं आपल्याला इथे या ठिकाणी ढवळून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिट हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर अशी या ठिकाणी 5 ते 10 मिनटानंतर उकळी आलेली आहे. पीठ व्यवस्थित शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवी अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. हे तुम्ही स्टीलच्या भांड्यात पण बनवू शकता. तर बघा मंडळी, हे आहे हुलग्याचं माडगं. तर ही एक पारंपरिक पदार्थ आहे आणि ही आपली आजी पणजी आईच्या काळात बनवलं जात होतं. तर हे खायला खूप टेस्टी आणि पौष्टिक असतं. तर बाहेरचे चायनीजचे सूप वगैरे खाण्यापेक्षा हे आपलं भारतीय सूप चवीलाही खूप छान आहे आणि हेल्दीही आहे. याच्यामध्ये काही कलर नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही किंवा हानिकारक असे चायनीज सॉसेस नाही. तर बघा, हे आपलं भारतीय सूप नक्की घरी ट्राय करा आणि चव कशी झाली आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर मंडळी, तुम्हाला जर घाई गडबड असेल तर तुम्ही अगोदरच हे मिश्रण बनवून ठेवू शकता. तर काय करायचं, 1 वाटी हुलगे घ्यायचे, 1 ते 2 वाटी हुलगे घ्यायचे आणि ते व्यवस्थित मंद आचेवर भाजायचे. भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही भाजलेले धने, भाजलेले जिरे, भाजलेला ओवा असतो, तो ओवा मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आणि त्या हुलग्याच्या पिठामध्ये मिक्स करायचा आहे. मिक्स केल्यानंतर त्याच्यात हळद, मीठ आणि मिरची पावडर मिक्स करून एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहे. आणि तुम्हाला लागेल तसं मिश्रण घेऊन तुम्ही हे सूप कधीही बनवू शकता. आणि ह्या सूप बनवण्यासाठी काही जास्त साहित्याची गरज नाही. फक्त लसूण, हिंग, तूप नसेल तरी तुम्ही हे
तेलामध्ये फोडणी देऊ शकता. तेल, हिंग, लसूण, जिरे एवढी फोडणी दिली तरी बस आहे. तर बघा, कोथिंबीर वरून घालून आपण हे सूप सर्व करत आहोत एका स्टीलच्या प्लेटमध्ये. तर हे सूप पिण्यासाठी रेडी आहे. आणि हे गरम गरम असं सूप आरोग्याला खूप फायदेशीर असतं आणि चवीलाही टेस्टी असतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे बघा, ज्यांना मूतखडा आहे त्यांनी आठवड्यातून 3 ते 4 वेळा हे सूप प्यायचं आहे. आणि ज्यांना रक्ताची कमतरता आहे किंवा अशक्तपणा आला आहे असं वाटत आहे, तर त्यांनी हे आठवड्यातून 3 ते 4 वेळा पिल्यानंतर रक्ताची कमतरता भरून निघेल. ज्यांचा मूतखडा आहे ते मूतखड्याचं प्रमाण कमी होऊन जाईल. आणि ज्यांना अशक्तपणा वगैरे आला आहे तो अशक्तपणाही दूर होईल. आजारी माणसाला जर तुम्ही असं सूप दिलं तर त्याच्या तोंडाला मस्त अशी चव येते. किंवा आपल्या पण तोंडाला कधी कधी चव नसते, तर मस्त असं गरम गरम माडगं करून पिलं तर तोंडाला चव येते. किंवा कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असतो, तर मस्त असं पोटभरीचं हे माडगं फक्त करून पिलं तरीही चालेल सूपसारखं. तर बघा, तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, अशीच नवनवीन रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर तुमच्या ताईचं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि असेच माझ्या चॅनलवरती जाऊन माझ्या वेगवेगळी रेसिपी ट्राय करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. बाय.